हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोळंबी। चला तर मग सुरुवात करूया। खोबरं घेतले आपण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। आता याला बारीक करून घेऊया। पेस्ट बनवली याची। कोळंबी घेतली आहे, त्यात हळद टाकली आहे मी, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ। हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया। सगळं व्यवस्थित एकत्र करून झालंय आपलं। आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवूया। 10 मिनिटं झाले आहेत। आता कढईमध्ये तेल घेऊया। तेलामध्ये ते प्रॉन्स तळून घेऊया। सर्व प्रॉन्स टाकून घेतले आहेत मी। व्यवस्थित तळून घेऊया यांना। तळून झाले आहेत प्रॉन्स आपले। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण ज्यात प्रॉन्स तळले होते त्यातच थोडंसं तेल अजून टाकून कांदा, बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय झाला आहे। आता ही जी पेस्ट केली होती आपण, ही टाकूया त्याच्यामध्ये आणि सर्व एकत्र करून घेऊया। सर्व एकत्र झालेलं आहे व्यवस्थित। आता त्यात आपण टमाटा बारीक कापलेला होता तो टाकून व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आता यात आपण मसाले टाकूया। लाल तिखट घेतले मी, छोटे 3 चम्मच, आणि धने पावडर घेऊया। सर्व एकत्र करून घेऊया। थोडं पाणी टाकून घेऊया याच्यात आणि एकत्र करूया व्यवस्थित। त्यात तळलेले कोळंबी आपण टाकायचे आहे। सर्व एकत्र ठेवूया। कोळंबी शिजेपर्यंत आपण बारीक गॅसवर ठेवूया। गार्निश करायला वरतून कोथिंबीर तुम्ही टाकू शकता। आपले प्रॉन्स तयार झाले आहेत। कोळंबी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।